उद्योगमंत्री उदय सामंत बोलत साहेब, काय सांगाल? कालपासून संपाला सुरुवात झाली आणि या संपाचे परिणाम आता दिसायला सुरुवात. केंद्र शासनाने जो कायदा केला आहे त्याच्या विरोधामध्ये हा संप पुकारला गेलेला आहे. माझी संपकरांना एक कळकळीची विनंती आहे की शेवटी याच्यावर जीवनावश्यक वस्तू, याच्यामध्ये अनेक बाबी या ट्रान्सपोर्टवर अवलंबून असतात. त्याच्यामुळे त्यांनी सरकारशी चर्चा करून, राज्य शासनाची, केंद्र शासनाची चर्चा करून मला असं वाटतं त्याच्यात मार्ग काढला पाहिजे. कारण शेवटी भाजीपाल्यापासून दुधापर्यंत याच्यावर सगळं हे अवलंबून आहे. त्यामुळे संपधारकांनी देखील याच्यावर मार्ग काढला पाहिजे. तर अनेक ठिकाणी हा संप जो आहे तो आक्रमक होतोय, अगदी पोलिसांवर देखील हल्ल्याच्या घटना घडतायत. कसं बघता एकूणच ज्या पद्धतीनं हा प्रश्नचिन्ह? नाही, याचं समर्थन कोण करणार नाही. कारण शेवटी संपकऱ्यांनी कायदा हातामध्ये घेणं आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणं हे फार अयोग्य आहे. त्यांचे जे काय प्रश्न आहेत त्यांनी सरकारकडे मांडले पाहिजेत, केंद्र सरकारकडे मांडले पाहिजेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही संवेदनशील आहेत, ऐकून घेऊ शकतो. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं उद्रेक करून आंदोलकांनी पोलिसांना मारणं हे फार अयोग्य आहे. आणि म्हणून माझी सरकारच्या मार्फत त्यांना विनंती आहे की शांततेनं आंदोलन करावं, चर्चेनं मार्ग निघत असतं आणि त्या चर्चेसाठी पुढे यावं. वाहतूक व्यवस्था कोलमडते, त्यामुळं नागरिक देखील कुठंतरी पॅनिक सिच्युएशनमध्ये असल्याचं दिसते काही ठिकाणी. काय लोकांना देखील आव्हान? लोकांना हेच आव्हान आहे की याचा परिणाम लोकांच्या दिनचर्येवर होऊ शकतो, याच्याबद्दल दुमत नाही. परंतु सगळ्या जनतेनं देखील समजून घेतलं पाहिजे की हे आंदोलन सुरू असल्यामुळं काही त्रास होतोय. सरकार त्याच्यामध्ये पुढाकार घेईल, केंद्र सरकार पुढाकार घेईल, त्यांच्याशी चर्चा करेल आणि लवकरात लवकर हे आंदोलन संपेल अशा पद्धतीनं कारवाई करेल. दुसरा एक प्रश्न म्हणजे जरांगे पाटील अजूनही 20 तारखेच्या आंदोलनावर ठाम आहेत. जर मला अडवायचा प्रयत्न झाला तर मंत्र्यांच्या दारामध्ये आम्ही जाऊ, अशा पद्धतीचा इशारा देखील त्यांच्याकडून दिला. लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. फक्त कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे. मनोजजींशी मी स्वतः अनेक वेळा डायलॉग केलेला आहे, आजही करतो. ते अतिशय समजूतदार आहेत. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फार मोठं पाऊल जे उचललेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना यश येतं आहे. म्हणजे निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्या नोंदीमध्ये कुणबी दाखला द्यायला युद्धपातळीवर सुरू झालेला आहे. आणि शेवटी मुंबई ही राज्याची नाही देशाची आर्थिक राजधानी आहे. जगाचं याच्याकडे लक्ष लागलेलं असतं. ऑलरेडी 1.5 कोटी जनता त्या ठिकाणी वावरते. फ्लोटिंग पॉप्युलेशन काढलं तर 2.5 ते 3 कोटी लोक ही दर दिवशी मुंबईमध्ये MMR रिजनमध्ये ये जा करत असतात. ते समजूतदार आहेत, कोणालाही त्रास होणार नाही याची ते दक्षता घेतील. आणि अडवण्याचा कुठं काय प्रश्न येतो? शेवटी स्वतः मुख्यमंत्री महोदय जर त्यांच्या प्रत्येक साधेला प्रतिसाद देत आहेत तर अडवण्याचा काही प्रश्न येत नाही. पण त्यांनी देखील समजूतदारपणानं घ्यावं आणि तेवढे ते समजूतदार आहे त्याची मला पूर्ण खात्री आहे. दुसरा एक प्रश्न म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर आता भाजपनं देखील दावा केलेला आहे. खरं तर तुमच्या बंधूंचं नाव त्या ठिकाणी समोर येत होतं, आता भाजपनं देखील दावा केला. 48 मतदारसंघामध्ये कोणालाही कुठेही दावा करण्याचा अधिकार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची पार्श्वभूमी अशी आहे की तिथं माझा मतदारसंघ येतो. आजूबाजूला जे जिल्हा परिषद सदस्य आणि जे आहेत ते सगळे आमच्या विचाराचे आहेत, भाजप शिवसेनेचे आहेत. मागच्या उमेदवारांना 67,000चं मताधिक्य हे एकट्या माझ्या मतदारसंघामधनं होतं. बाजूच्या मतदारसंघातनं जवळजवळ 40,000चं मताधिक्य होतं. लांजा राजापूरमधनं जवळजवळ 30,000चं मताधिक्य होतं. म्हणजे जवळजवळ 1.25 लाखाचं मताधिक्य या जिल्ह्यातनं होतं. आणि सिंधुदुर्गातनं दीपक भाईंकडनं देखील फार मोठं मताधिक्य होतं. त्याच्यामुळं आम्ही हा दावा केलेला आहे. आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार लढलेला आहे तिथं बदल करायचा असेल किंवा भाजपचा उमेदवार लढलेला आहे तिथं बदल करायचा असेल तर हे अधिकार बोलणाऱ्यांना नाही आहेत. हे अधिकार माननीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि भाजपाची कोर कमिटी असेल आणि अजितदादा आहेत. आणि आमच्याकडनं आम्ही सगळे अधिकार मुख्यमंत्री महोदयांना दिलेले आहेत. त्याच्यामुळं जागा वाटप झालेलं नाही. आणि आजही शिवसेनेचा दावा, धनुष्यबाण शिवसेनेचा दावा, एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचा दावा हा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर आम्ही ठेवलेला आहे. आणि याच्यातनं शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील. तर पहिला आपण हे होते उद्योगमंत्री उदय सामंत. ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे ते पाहता जे काही ड्रायव्हर असोसिएशन असतील त्यांनी देखील थोडंसं सबुरीनं घ्यावं अशा पद्धतीची एक विनंती या निमित्तानं उदय सामंत यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.